गोव्यातील लैराई देवीच्या यात्रेत चेंगराचेंगरी, मोदींनी घेतला घटनेचा आढावा। चेंगराचेंगरीत 6 भाविक ठार, 50 जखमी। मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी चेंगराचेंगरीच्या घटनास्थळी जाऊन पाहणी केली। नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरगाव येथील प्रसिद्ध देवी लैराईच्या जत्रोत्सवात आज शनिवारी पहाटे 3च्या सुमारास प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीची घटना घडली। यात 6 भाविकांचा मृत्यू झाला असून 50हून अधिक जखमी झाले आहेत, तर यातील 15 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे। मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा आढावा घेतला। गोव्यात देवीच्या या यात्रेदरम्यान आग लागल्याची अफवा पसरली आणि लोक इथे तिथे पळू लागले, त्यामुळे ही चेंगराचेंगरी झाल्याची घटना समोर आली आहे। यात्रेदरम्यान गर्दी मोठ्या प्रमाणात होती, त्यामुळे प्रशासनाकडून काही प्रमाणात नियोजन कमी पडून चेंगराचेंगरी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे। जखमींना गोवा वैद्यकीय महाविद्यालय म्हणजेच जीएमसी आणि म्हापसा येथील उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घटनेनंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयाला भेट दिली। सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पोलीस मोठ्या प्रमाणात तैनात आहेत। या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाकडून ट्विट करण्यात आलं। ट्विटमध्ये म्हटलंय की गोव्यातील शिरगाव येथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख झाले। ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याबद्दल संवेदना। या घटनेत जखमी झालेले भाविक लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना। तसेच स्थानिक प्रशासन बाधितांना मदत करते असं ट्विटमध्ये म्हटलंय। या घटनेनंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लैराई देवी यात्रेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनास्थळी जाऊन पाहणी करत योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत। गोव्यात शुक्रवारी लैराई देवी जत्रा सुरू झाली आहे। शिरगाव येथील श्री लैराई यात्रा ही गोव्यातील साजरा केला जाणारा एक अत्यंत महत्त्वाचा, वर्षातून एकदा येणारा उत्सव आहे। लैराई देवी ही देवी पार्वतीचं रूप मानलं जातं। या देवीच्या उत्सवासाठी हजारोंच्या संख्येने भाविक एकत्र येत असतात। या उत्सवाचं मुख्य आकर्षण म्हणजे पारंपरिक धोंडाची जत्रा असते। या यात्रेत हजारो भाविक अनवाणी पायांनी जळत्या अंगारांवरून चालतात। पण या घटनेदरम्यान अशी घटना घडल्यामुळे सर्वत्र दुःख पसरलंय।